हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. लास्ट व्लॉगमध्ये आपण साखरपुडा आणि हळदी पाहिलं आणि आता लग्न होणार आहे माझा मामे भाऊ भाग्येश आणि अमृता यांचं. तर आत्ताच कन्यादानाचा विधी झाला आणि मंगळसूत्र घालण्याचा विधी झाला. आता गाठ बांधायची आहे दोघांची, तर तो विधी होतो आहे. तर अगदी साखरपुडा आणि हळदीपासून सुरुवात झाली या सुंदर प्रवासाची आणि नंतर हा सजलेला मंडप, फुलांचा सुगंध आणि मंत्रांच्या आवाजात घेतलेले आता हे 7 फेरे. खरंच अगदी सकाळपासून एवढी धांदल चालली आहे की वाटतंय आम्ही लग्न नाही तर एखादा मूवी शूट करतोय. तर पवित्र अग्नीला साक्षी मानून ही घेतलेली 7 पावलं आणि प्रत्येक पावलामागे सुंदर असं वचन, आणि ही वचनं या दोघांना आता निभवायची आहेत. आणि प्रत्येकच लग्न करणाऱ्या नववधूला ही वचनं निभवावी लागतात. तर पहिलं पाऊल असतं अन्न आणि समृद्धीसाठी, दुसरं पाऊल शक्ती आणि धैर्यासाठी, तिसरं पाऊल संपत्ती आणि सुखासाठी, चौथं पाऊल प्रेम आणि विश्वासासाठी, 5वं पाऊल संतती आणि जबाबदारीसाठी, 6वं पाऊल आरोग्य आणि आनंदासाठी आणि 7वं पाऊल आयुष्यभराच्या मैत्रीसाठी. आणि ही दोन्ही 7 वचनं या दोघांना आता निभवायची आहेत. आणि दोघं मस्त आता रेडी झालेत लग्नासाठी. दोघांचं आउटफिट अगदी सुंदर आहे, खूप छान असं आउटफिट आहे. लग्नासाठी दोघांची मस्त अशी एंट्री होती आहे आणि सर्वजण म्हणजे लग्नासाठी सर्वजण जे आले ते सर्वजण इथं वधूवरांना आशीर्वाद देतात आहेत आणि वधूवरांना त्यांना पाहता पण येत आहे. आणि ते दोघं पण सर्वांना थँक्यू सांगतात आहेत की तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून लग्नाला आलात आणि आम्हाला आशीर्वाद देताय, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. खूप सुंदर दिसतात दोघंही. आणि आता सुरू झाल्या मंगलाष्टका. खरंच प्रत्येक मंगलाष्टकांबरोबर हा वाढत जाणारा आनंद, सर्वांचा उत्साह, सर्वांच्या टाळ्यांचा गजर आणि कुटुंबियांचे आशीर्वाद. खरंच सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाने भाग्येश आणि अमृताचा संसार खरंच सदैव आनंदी राहो हीच प्रार्थना. आणि नवीन ब्लॉगसाठी स्टे ट्यून्ड. बाय. सबस्क्राईब करा.